जरा विचार करा, प्रत्येक आठवड्याला 3 दिवसांची सलग सुट्टी. मस्त वाटते ना? भारतात ही कल्पना आता प्रत्यक्षात येऊ शकते. पण या 4 दिवस काम, 3 दिवस आराम या योजनेमागे नक्की दडले काय? चला, आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठा आणि आकर्षक प्रश्न हाच आहे की खरंच 4 दिवस काम करून 3 दिवस आराम मिळणार का? ह्याच गोष्टींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय, पण हे दिसतं तितकं सोपं आणि सरळ आहे का? ही कल्पना ऐकायला खूपच छान वाटते नाही का? पण थांबा, याच्यासोबत काही महत्वाचे नियम आणि अटीसुद्धा आहेत. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की याच्यात नक्की काय काय आहे. बघा, ह्या योजनेचं मूळ एका साध्या देवाणघेवाणीत आहे. तुम्हाला 4 दिवसांचा कामाचा आठवडा आणि 3 दिवसांची मोठी सुट्टी मिळेल. पण अट ही आहे की तुम्हाला दररोज 12 तास काम करावं लागेल. म्हणजे कामाचे दिवस कमी होतील, पण प्रत्येक दिवसाचे कामाचे तास वाढतील. आणि हो, एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. आठवड्याचे एकूण कामाचे तास जे 48 आहेत, ते तेवढेच राहणार आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजे कामाचे तास कमी होत नाहीयेत, फक्त त्यांची विभागणी बदलत आहे. ही या प्रस्तावातली सगळ्यात महत्वाची अट आहे. आता प्रश्न येतो की हा बदल अचानक कसा शक्य होतोय? तर याचं कारण आहे केंद्र सरकारने आणलेले नवीन कामगार कायदे. हे कायदे आपल्या देशातले जे किचकट कामगार कायदे होते त्यांना एकत्र करून सोपं करण्यासाठी बनवले आहेत. आणि याच कायद्यांमुळे अशा लवचिक कार्यपद्धतीला एक कायदेशीर आधार मिळतोय. हे जे बदल आहेत ते या 4 नवीन कामगार कायद्यांवर आधारित आहेत. यात वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणची सुरक्षा या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. या सगळ्याचा मुख्य उद्देश हाच आहे की कामगार कायदे सोपे व्हावेत आणि कामासाठी एक नवी, आधुनिक चौकट तयार व्हावी. ठीक आहे, दिवसाचे तास वाढणार असतील तर मग कर्मचाऱ्यांसाठी यात नक्की काय फायदा आहे असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सलग 3 दिवसांची सुट्टी. विचार करा, यामुळे कुटुंबाला, स्वतःच्या छंदांना जास्त वेळ देता येईल. इतकंच नाही तर आठवड्यातून 1 दिवस प्रवास कमी, म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार. थोडक्यात सांगायचं तर वर्क लाईफ बॅलन्स सुधारण्याची ही एक चांगली संधी असू शकते. बरं, कर्मचाऱ्यांचे फायदे आपण बघितले, पण सरकार हे सगळं का करत आहे? सरकारची यामागची भूमिका नक्की काय आहे? सरकारच्या म्हणण्यानुसार याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना कामात अधिक लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी देणं हा आहे. कंपन्या आणि कर्मचारी दोघांनाही पारंपरिक 5 दिवसांचा आठवडा किंवा हा नवा 4 दिवसांचा पर्याय यापैकी निवड करण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा विचार आहे. आणि इथेच एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. हा नियम सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाहीये. हा फक्त एक पर्याय असेल आणि तोही कामाचं स्वरूप आणि तुम्ही कोणत्या उद्योग क्षेत्रात आहात यानुसार लागू केला जाईल. म्हणजे काही उद्योगांसाठी हे शक्य असेल तर काहींसाठी अजिबात नाही. तर मग हे सगळे फायदे तोटे पाहिल्यानंतर खरा प्रश्न हा उरतो की हा नवीन पॅटर्न आपल्यासाठी योग्य आहे का? आणि हे आपल्याला पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर आणून सोडतं. 3 दिवसांच्या मोठ्या सुट्टीसाठी दररोज 12 तास काम करणं खरंच फायद्याचं आहे का? हा एक असा व्यवहार आहे जिथे जास्त तासांच्या दिवसांच्या बदल्यात एक मोठी सुट्टी मिळते. हा नवीन पॅटर्न भारतातील कामाच्या भविष्यासाठी एक खूपच रंजक पर्याय नक्कीच सादर करतो, ज्यावर प्रत्येकाने विचार